पुढच्या बातमीकडे जाऊया। नाशिकमध्ये भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय। नाशिकचे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा लांबलेला पक्षप्रवेश गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये अखेर पार पडला। मोठं शक्ती प्रदर्शन करत या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गेले अनेक दिवस या दोघांचा भाजप प्रवेश रखडला होता। काय होती त्यामागची कारणं, पक्षप्रवेशानंतर महाजनांनी दोघांना काय तंबी दिली आहे, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। अखेर सुनील बागुल आणि मामा राजवाडे भाजपवासी। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम साजरे होत असताना नाशिकमध्ये भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल, माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा नाशिकमध्ये भाजप प्रवेश पार पडला। यावेळी दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला। आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं सोपं राहिलेलं नाही। कोणी पण येईल, कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो आहे आणि यानंतर भाऊनी कबूल केलेलं आहे, तर तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे। दरम्यान या पक्षप्रवेशावेळी गिरीश महाजन यांनी सुनील बागुल यांना इतर पक्षात न जाण्यासाठी थेट तंबीच दिली। सुनील भाऊ जुने आहेत, सुनील भाऊ त्याच्यापुढे प्रवेश शेवटचा प्रवेश परत जाऊ नका। इथे देशभरामध्ये राज्यभरामध्ये सर्वांचा ओघ आता भारतीय जनता पक्षामध्ये, सर्वांना वाटतं मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो पाहिजे। देशभरामध्ये एक वेगळं वादळ सुरू आहे, ते वादळ आहे, त्याचं नाव आहे नरेंद्रजी मोदी। आज जगामध्ये कुठेही जा एकच नाव चालतं, एकच नाव चालतंय, ते म्हणजे नरेंद्र मोदी, ते म्हणजे इंडिया, ते म्हणजे भारत। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात गजू घोडके यांनी तक्रार केली होती। गुन्हा दाखल असल्यानं दोघांचा पक्षप्रवेश थांबवण्यात आला होता। मात्र तक्रार मागे घेतल्यानं दोघांचाही भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला। याशिवाय वसंत गीते हे देखील भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती। मात्र महाजनांनी त्यांना प्रवेश मिळणार नसल्याचा इशाराच दिला आहे। पोपटपंची करणारे खूप आहेत लोक आपल्याकडे, काही तर फारच आहेत सकाळपासून, आपल्याला माहित आहे काय गेली। आता त्यांच्या पक्षामध्ये कोणी अध्यक्ष व्हायला तयार नाही। बडगुजरजी होते ते आपल्याकडे आले, त्यानंतर कोणाला केलं, मामांना केलं, 8 दिवशी मामा इकडे चालले आले, आता गीतेंना केलं आहे, पण त्यांना आपल्याला घ्यायचं नाही आहे, नाही तर ते आले असते। आता बंद करा, बस झालं, हाऊसफुल आहे। आधी बडगुजर, त्यानंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे असे एक नेते महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश करतायत। त्यातच गिरीश महाजन म्हणतायत की भाजप आता फुल झाली आहे, त्यामुळे आगामी काळात इतर पक्षातून आलेल्या नेत्यांचा मान सन्मान ठेवण्यासह स्वपक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत कशी संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुकुल कुलकर्णीचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।